राहत आहे ती सांगत आहे की काल संपूर्ण दिवसभर तिने भात जोडला आणि संपूर्ण भात रात्री 9 वाजेपर्यंत वाढवलं आणि ती बहीण सांगते की आंघोळी केली, जेवली आणि झोपल्यानंतर ह्या बहिणीचे खूप हात दुखायला लागले, चावायला लागले, पाय चावायला लागले आणि खूप थंडी लागायला लागली। अशा वेळेस ती उठून बघते तर तिच्या मुली झोपलेल्या आहे, त्यात त्याने चादर नाही घेतली अंगावरती आणि हे बहिणी सांगते मलाच काय एवढी थंडी लागते सर। मग ही बहीण रात्री 11 वाजेला त्या बहिणीला खूप त्रास व्हायला लागला, खूप थंडी लागली। अशा वेळेस तिने तिच्या मुलीला उठवलं आणि सांगायचे की मला फोन आणून दे आणि फोन लावून दे असं। तर त्या मुलीला नंबर सापडायचा नाही। मग हे बहीण बायबल तिच्या डोक्याजवळ होतं आणि ह्या बहिणीने कार्ड दिला आणि कार्डवरून नंबर घेतला आणि फोन केला। जसा फोन केला आणि फोनवरून प्रार्थना घेतली, अर्ध्या तासानंतर ह्या बहिणीचा आजार होता तो पूर्णपणे प्रवेशीने बरा केलेला आहे। म्हणून ही बहीण प्रवेशीला धन्यवाद देणे, आपण जोरात टाळ्या वाजवून प्रवेशीला धन्यवाद देतो। ती सांगते आहे तिला गेलेल्या वेळी भरपूर ताप होता, असा विश्वासाने तिचा आशीर्वाद दिला, त्याद्वारे ताप तिला पूर्णपणे बरा झालेला आहे। मग ही लहानपणी प्रवेशला धन्यवाद देते। तसेच ती बहीण तिची स्वतःची साक्ष सांगत आहे। ती सांगते तिचा एक पाय भरपूर दुखत होता, असा विश्वासाने आशीर्वाद केला तो अर्पण केला, त्याद्वारे पाय तो पूर्णपणे बरा झालेला आहे। आणि ही बहीण प्रवेशला धन्यवाद देते। आपण त्या जोरात अजून प्रवेशला धन्यवाद देतो।